हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर सीईटी सिरीज व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म ते कॅप राऊंड 4 पर्यंत कोणते कोणते प्रोसेस कोणत्या दिवशी होणार आहे, त्याचे डेट्स अनाऊन्स झालेले आहेत. तर याच डेटला ते प्रोसेस चालू होतील किंवा 1-2 दिवस पुढे मागे होतील. सो लेट्स बिगिन विथ दिस व्हिडिओ. इफ यू आर न्यू ऑन द चॅनल, प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढची व्हिडिओ कोणत्याही टॉपिकवर असली पाहिजे. सो लेट्स बिगिन विथ दिस. तुम्ही इथे बघू शकता कॅप राऊंड 2026 मार्गदर्शनाला आपले स्वागत आहे. त्याच्यामध्ये कंप्लीट प्रोसेस आपण डेट्स बघणार आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी. हा प्रोसेस नीट समजला तर तुमचं ड्रीम कॉलेज तुमच्या हातामध्ये नेमकं असेल. तर आता आज 27 जून आहे, मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तर 28 जून पासून तुमच्या प्रोसेस चालू होणार आहेत आणि ते लास्ट जी डेट असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे समजून जाईल. सो नेक्स्ट, आता आपलं रिझल्ट झालेले आहे, सगळे स्कोर कार्ड. आता आपण ऍप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आता फर्स्ट आपली प्रोसेस राहणार आहे. तर तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ पहा, पटकन जाऊन चॅनलवरती. मला पूर्ण डॉक्युमेंटेशन आणि पूर्ण डॉक्युमेंटचे व्हिडिओ व्हेरिफिकेशन आणि पुढच्या प्रोसेस काय पूर्ण क्लिअर होऊन जाईल. सो 28 जूनला आता आपले डॉक्युमेंटेशन सुरू होणार आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म आणि नंतर तिथेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे आपण त्याला स्क्रुटिनिटी म्हणतो. तर 28 जूनपासून ते सुरू होणार आणि 15 जुलैपर्यंत त्याची प्रोसेस चालू राहील. त्यानंतर तुमचं एकदा पूर्ण व्हेरिफिकेशन झालं, ऑफलाईन कॉलेजमध्ये स्क्रुटिनिटी झाली, त्यानंतर 3 ते 4 दिवसाचा गॅप असेल आणि 19 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही सीईटी सेलकडून तुम्हाला रिलीज करण्यात येईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच तात्पुरती गुणवत्ता यादी असते, ही तुमची परमनंट नसते. मग त्याच्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल तर तुम्ही तुमचे ग्रेव्हन्सेस तुम्ही सीईटी सेलला देऊ शकता. त्याची डेट असेल 20 to 22 जुलै, हे 2 ते 3 दिवस चालते. आणि त्यानंतर पूर्ण एक नवीन अपडेटेड लिस्ट तुमची 24 जुलैच्या आसपास फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला भेटेल. आणि जर इथे चूक झाली तर पूर्ण कॅप प्रोसेस धोक्यात येईल. तुमची इथं रजिस्ट्रेशनमध्ये किंवा व्हेरिफिकेशनमध्ये एक जरी चूक झाली, तुम्हाला कॅप राऊंडमधून ऑटोमॅटिक तुम्ही बाहेर पडताल किंवा तुमची मेरिट लिस्ट तुमची खालीवर होईल, तुम्ही ग्रेव्हन्सेस नीट नाही टाकले तर, आणि तुमचे डॉक्युमेंट्स यामध्ये जर क्लिअर नसतील तरी तुम्हाला ऍडमिशनला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अचूकता खूप महत्वाची आहे. नेक्स्ट, आता यानंतर मग थोड्या दिवसामध्येच कॅप राऊंड 1 सुरू होईल आणि या कॅप राऊंड 1 मध्ये आपल्याकडे कॉलेजची लिस्ट आपली हवी आहे. तर मग कॉलेजची लिस्ट मध्ये कॅप राऊंड 1 तुम्हाला ऑप्शन फॉर्म, पहिल्यांदा एक सीट मॅट्रिक्स 25 जुलैच्या आसपास रिलीज होईल. कोणत्या कॉलेजमध्ये किती कॉलेजेसमध्ये किती सीट कोणत्या कॅटेगरीचे अवेलेबल आहेत पूर्णपणे आपल्याला कळून जाईल, म्हणजे जागा किती आहेत ते कळणार. आणि त्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म, तर ऑप्शन फॉर्म म्हणजे येथे आपण कॉलेजची लिस्ट बनवणार आहे, ही कॉलेजची लिस्ट इथे आपल्याला पेस्ट करायची असते. मग ती तुम्हाला 26 to 28 जुलै 2 ते 3 दिवस तुमच्याकडे असणार ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी. आणि एकदा ऑप्शन फॉर्म फिल झाला म्हणजेच तुम्ही तिथे कॉलेजची नावे भरले 26 to 28 जुलैमध्ये, म्हणजे 3 ते 4 दिवसाचा गॅप असतो. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा मेसेज येऊन जाईल किंवा सीईटीसीच्या वेबसाईटवर तुम्हाला तुमचं अलॉटमेंट भेटून जाईल फर्स्ट कॅप राऊंड. नियर अबाउट 31 जुलै टू 1 to 2 ऑगस्ट आसपास तुम्हाला अलॉटमेंट करून जाईल. कॉलेज मिळाले की नाही, कोणते भेटले, कोणती ब्रांच भेटली कॉलेजला, सर्व काही तुम्हाला इथे कळून जाईल. सगळ्यात महत्त्वाचा राऊंड बेस्ट कॉलेज इथे मिळतो. चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करा. आणि कॅप राऊंड 1 हा सर्वात महत्त्वाचा राऊंड राहतो, कारण की सगळ्या कॉलेजच्या सीट रिकाम्या असतात. प्रत्येक कॉलेजमध्ये सीट भेटण्याचे चान्सेस 99% असतात. तर इथे जर तुमची लिस्ट चांगली असेल, एक परफेक्ट लिस्ट असेल, एक परफेक्ट कॉलेजची लिस्ट असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला पहिल्या राऊंडलाच कॉलेज मिळून जाईल. तुम्हाला पुढच्या राऊंडला जायची गरज नाहीये आणि एक बेस्ट कॉलेज अकॉर्डिंग टू मिळून जाईल. मग आता तेच, जर तुम्ही लिस्ट बनवत असेल तर ठीक आहे. तुम्हाला जर लिस्ट बनवता येत नसेल किंवा लिस्टविषयी कोणतेही डाऊट असेल तर, म्हणजेच कसं असतं, बेस्ट कॉलेज लिस्ट इज टू बेस्ट कॉलेज असतं, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यासाठीच तुम्हाला जर लिस्ट बनवायची असेल किंवा तुम्हाला लिस्ट बनवता येत नसेल, आपली काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. तर तुम्ही जेवढं फास्ट होईल तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. एनरोल फास्ट इन काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे. तुम्हाला काउन्सिलिंगची कुठली तरी इन्क्वायरी करायची असेल तर हा इथे नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, मेसेज करून तुमचं स्लॉट बुक करू शकता किंवा कोणतीही इन्क्वायरी तुम्ही पूर्णपणे इथे करू शकता. तर आपली काउन्सिलिंग जे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज भेटणार आहे. कॅप राऊंडचे पूर्ण कन्फ्युजन तुम्हाला इथे क्लिअर केले जातील. बेटर कॉलेजसाठी गायडन्स केलं जाईल आणि जे तुम्ही रॉंग मिस्टेक नाही केल्या पाहिजे ते तुम्हाला तिथून पूर्णपणे सांगितलं जाईल. प्रत्येक अपडेट्स तुम्हाला दिले जाईल. व्हॉट्सअपचा हा नंबर आहे, तुम्ही जेव्हा कॉल करू शकता. प्रत्येक मेसेज, इन्क्वायरी तुमची इथे तुम्हाला सिक्युअरली दिली जाईल.
त्याच्यामध्ये दोन आहेत. जर तुम्हाला फक्त एक कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल आणि गायडन्स पाहिजे असेल तर ओनली ₹500 त्याची फी असणार आहे. आणि जर तुम्हाला ऑल प्रोसेस विथ कॅप आणि विथ कॉलेज लिस्ट म्हणजेच पूर्ण ऑप्शन फिलिंग वगैरे पूर्ण प्रोसेस पाहिजे असेल त्याचे चार्जेस ₹1000 आहेत. तुम्ही लवकर लवकर स्लॉट कमी राहिलेले आहेत, लवकर लवकर एनरोल करून घ्या आणि तुमचं स्लॉट बुक करून घ्या. सो नेक्स्ट, मग त्यानंतर आपला सुरू होईल कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2 सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला येथे पण एक सीट मॅट्रिक्स भेटेल. सीट मॅट्रिक्समध्ये कॅप राऊंड 1 झाल्यानंतर किती कॉलेजेस शिल्लक आहेत याची आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल. आणि तेव्हा आपल्याकडे अपडेटेड करण्यासाठी जे आपण कॅप राऊंड 2 साठी गेलो, मग ऑप्शन फॉर्म सुरू होईल 6 ते 8 ऑगस्टला. आणि त्यानंतर आपण इथे आपली लिस्ट अपडेट करून नवीन पेस्ट करणार. आणि त्यानंतर परत 3 ते 4 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर 11 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॅप राऊंड 2चं अलॉटमेंट भेटेल. आणि येथे तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटले, कोणती ब्रांच भेटली कॅप राऊंड 2 मध्ये. पहिला चान्स मिस अजूनही स्ट्रॉंग कमबॅक शक्य आहे. म्हणजे सेकंड राऊंडमध्ये सुद्धा बेस्ट कॉलेज विथ बेस्ट ब्रांच तुम्हाला भेटू शकतात. मग त्यानंतर कॅप राऊंड 3. त्याच्यानंतर काही दिवसामध्ये कॅप राऊंड 3चे सीट मॅट्रिक्स निघते. सीट मॅट्रिक्स निघाल्यानंतर तुम्हाला कळतं कुठल्या कॉलेजमध्ये, कोणत्या ब्रांचमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत, कोणत्या कॅटेगरीचे अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर तुम्ही कॅप राऊंड 3चा सुद्धा ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. तो 16 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान असेल. आणि त्यानंतर काही दिवसामध्येच तुम्हाला 21 ऑगस्टच्या दरम्यान कॅप राऊंड 3चं सुद्धा अलॉटमेंट तुम्हाला भेटून जाईल. स्मार्ट चॉईस फिलिंग इज क्रिटिकल, अवॉइड कॉमन मिस्टेक्स. आणि फायनल प्लेसमेंट लिस्ट आणि नो युअर कॉलेज. कॅप राऊंड 3 हे चांगलं एक राऊंड असतो ज्यामध्ये कॉलेज भेटण्याचे चान्सेस 30 to 40% तरी तुमच्याकडे असतात, 50% असतात. तर याच्यामध्ये बेस्ट कॉलेजची लिस्ट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बेस्ट कॉलेज अलॉट होऊ शकतं. फ्युअर सीट्स आणि फ्युअर चान्सेस. कॅप राऊंड 2 नंतर चान्सेस थोडे थोडे कमी व्हायला सुरू होतात. हा राऊंड रिस्की आहे. स्मार्ट चॉईस फिलिंग केलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. तर स्मार्ट चॉईस केली, लिस्ट चांगली असेल तुम्हाला बेस्ट कॉलेज अलॉट होऊ शकतं. लिस्ट चांगली नसेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकत नाही किंवा चांगली पर्सेंटेज असूनही तुम्ही वर्स्ट कॉलेजमध्ये जाऊ शकता. आणि यानंतर फायनल कॅप राऊंड म्हणजे कॅप राऊंड 4 लास्ट ऑप्शन फॉर्म 27 to 28 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म बघायला भेटेल. याआधी तुम्हाला सीट मॅट्रिक्स भेटेल. आणि याच्यानंतर 2 ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला कॅप राऊंड 4चे अलॉटमेंट तुम्हाला भेटून जाईल. तर हा एक कॅप राऊंड 4 आहे. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता याची सुद्धा डेट इथे दिलेली आहे. तर सर्वात मेन पॉईंट काय क्रिटिकल वॉर्निंग याच्यामध्ये, हा राऊंड शेवटचा असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे डेट्स मिस करू नका तुम्ही. सर्वात मेन आणि शेवटची संधी असते. कॅप राऊंड 4 तुमच्या हातातून गेला, तुम्हाला कॅप राऊंड 4 मध्ये जे पण कॉलेज अलॉट झाले ते कॉलेज तुम्हाला डोळे झाकून घ्यावंच लागतं. कारण की ते कॉलेज तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. शेवटची संधी, इथे चूक असलं तर ऍडमिशन कॅन्सल होईल किंवा ऍडमिशन तुम्हाला एक वर्स्ट कॉलेजमध्ये भेटेल. त्यामुळे तुम्ही फर्स्ट 2 ते 3 राऊंडमध्येच आपलं ऍडमिशन कन्फर्म करावं. कॅप राऊंड 4 पर्यंत जरी गेले ते बेस्ट कॉलेजच्या लिस्टसोबत जावं, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज अलॉट होऊन जाईल. आणि त्यामुळेच तुमची लिस्ट सर्वात मेन असली पाहिजे. सर्वात मेन लिस्ट ही एक लिस्ट खूप महत्त्वाचा तिथे पैलू आहे तो. सो ह्या काही डेट्स होत्या. आणि कम्प्लीट टाईमलाईन समरी बघायची तर आपल्या पूर्ण व्हिडिओची. जून जुलैमध्ये जे आपलं आता चालू आहे रजिस्ट्रेशन आणि मेरिट लिस्ट तुम्हाला भेटून जाईल. जुलैच्या एंडपर्यंत कॅप राऊंड 1 सुरू होऊन जाईल. आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये कॅप राऊंड 2 आणि 3 होऊन जाईल, पूर्ण ऑप्शन फॉर्म अलॉटमेंट वगैरे सगळे. आणि ऑगस्टच्या एंडपर्यंत कॅप राऊंड 4 पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल आणि स्पॉट राऊंड वगैरे सुरू होऊन जातील. आणि सप्टेंबरमध्ये फायनल अलॉटमेंट रिपोर्टिंग तुम्हाला कॉलेजमध्ये सप्टेंबरमध्ये तुमचे कॉलेज पूर्णपणे चालू होऊन जातील. धन्यवाद. तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. पटकन कमी सीट राहिले आहे, पटकन एनरोल करून घ्या. तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट आमच्याकडून अलॉट होऊन जाईल. तुमचं ड्रीम कॉलेज फक्त एका डिसिजनमुळे तुमच्या दूर होऊ शकतं. या माहितीचा योग्य वापर करून तुमचं कॉलेज नक्की घ्या. तुमचं ड्रीम कॉलेज फक्त एका योग्य डिसिजनमुळे तुमच्या जवळ येऊ शकतं किंवा दूरही जाऊ शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली आणि नेक्स्ट टॉपिक आपण कोणता कव्हर करूया. सो दॅट इज फॉर दिस वन. मीट यू इन द नेक्स्ट वन.